हाय फ्रेंड्स, मी आहे राज आणि आज आपण आपल्या तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. तर आजच्या आपल्या लेक्चरचा टॉपिक आहे स्टाईल अँड CSS इन HTML. तर स्टाईल असते काय? HTML कोड तुम्हाला माहीत आहे कसं आहे. तुम्ही याच्या आधी पण आता लिहिला आहे, आता 2 व्हिडिओ झालेले आहेत, तर तुम्हाला आता माहीतच असणार. जो आपला बेसिकचा तो HTML टॅग राहतो ना, तर त्या टॅगमध्ये बघा हेडिंग लिहिला, तो हेडिंग कशामध्ये राहते? मोठ्या ह्याच्यामध्ये राहते आणि ब्लॅक कलर आणि व्हाईट बॅकग्राऊंड. ओके, तर आपल्याला जर बॅकग्राऊंड चेंज करायचं झालं तर कसं करायचं? तर त्यासाठी आपण स्टाईल शीटचा यूज करतो. तर चला आपण आता सुरू करूया की स्टाईल शीट. स्टाईल आता आपण वाचूया सर्वप्रथम. अलाउ अस टू डिफाईन द प्रेझेंटेशन ऑफ द HTML एलिमेंट्स. कॅन वी डिफाईन इन 3 वे: इनलाईन ॲट्रिब्यूट, इंडिव्हिज्युअल, एक्सटर्नल स्टाईल शीट. इनलाईन HTML म्हणजे आपण आता एक काम करू, सर्वप्रथम आपण एक फाईल ओपन करूया. index.htmlच्या नावाने एक फाईल ओपन करूया. index.html ही आपली फाईल ओपन झाली आहे. सर्वप्रथम आपण इथं आता आपला HTMLचा ढाचा तयार करूया. झाला. याच्यानंतर आपण HTML मध्ये काय लिहितो? टायटल. सर्वप्रथम आपण लिहितो टायटल. ओके, टायटलवर आल्यावर आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल काय आहे? स्टाईल अँड CSS. तर आपण आता सर्वप्रथम इथं स्टाईल अँड CSS ॲड करूया. ओके, आपलं स्टाईल अँड CSS इथं टायटल लिहून झालेलं आहे. आपण याला आता रिलोड करूया. सॉरी, कुठे गेलं? याला आपण सर्वप्रथम कट करूया. आपण आपला पेज चालू करूया. इथं आता चालू केलंय बघा, वरच्या आपल्या पेजला नाव आलेलं आहे स्टाईल अँड CSS. ओके, आता आपण इथं सर्वप्रथम बॉडी ॲड करूया. बॉडी टॅग. बॉडीमध्ये आपण H1 हॅलो गाईज. ओके, आपला हा टॅग आता इथं झालेला आहे आणि याच्या खाली आपण अजून एक P टॅग लिहूया. ओके, P टॅगमध्ये आपण आता लॉरेमचा यूज करूया. लॉरेम 10 करू. ओके, 10 वर्ड्सचा फॉर्मॅट डॉक्युमेंट करून याला सुरळीत करूया. आता इथं बघा, आपण अजून एक इथं हेड टू लिहूया. सेकंड हेडिंग बाय म्हणून. ओके, आता सर्वप्रथम आपण CSS स्टाईल कसे ॲड करायच्या की बघा, एक वे असा आहे की आपण जे इंडिव्हिज्युअल हे टॅग आहे, जसा हा बॉडी टॅग आहे, बॉडी टॅगचा मला इथं बॅकग्राऊंड चेंज करणे, तिथे मी स्टाईल लिहिणार. ओके, स्टाईल एंटर करणार, मग इथे मी लिहिणार बॅकग्राऊंड. ओके, बॅकग्राऊंड कलर एंटर मारणार आणि मला आता याच्या बॅकग्राऊंड कलर ॲक्वा करणे. हे बघा, मी आता ॲक्वा केलेला आहे. झालं. आणि जर समजा तुम्हाला हेडिंगच्या H1 आहे ना, H1च्या तुम्हाला जे कलर हवं, हे H1 हेडिंग जे ब्लॅकमध्ये लिहिले ते तुम्हाला ब्लॅकमध्ये नको ना, तर आपण काय करू की स्टाईल ॲट्रिब्यूटचा यूज करूया. इथं कलर टाकूया फक्त. ओके, कलर टाकल्यावर आपल्याला ऑप्शन आहे का आपल्याला पाहिजे हा रेड कलरमध्ये. ओके, तर आपण इथं काय करू की रेड लिहू. रेड लिहिला बघा, झाला आपला हे लोगो आहे रेडमध्ये. आणि दुसरा जो आहे आपल्याला आता काय करणे की हायलाईट करणे. आपण पॅराग्राफला हायलाईट करूया येल्लो कलरनं. तर आपण परत इथं स्टाईल लिहिणार. ओके, स्टाईल करणार, मग परत इथं बॅकग्राऊंड करायचे, हायलाईट करायचे, नाही तर आपल्याला पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर चेंज करणे. तर आपण आता इथं येल्लो करूया. ओके, बघा झालं. हेडिंग आपण रेड केली ती कलरनी. ओके, बॅकग्राऊंड आपला पेजचा आपण ब्लू केला ॲक्वा, आणि P पॅराग्राफ टॅगचे जे आहेत ना, पॅराग्राफ जो आहे आपण लिहिलेला आहे त्याचा आपण बॅकग्राऊंड येल्लो केला म्हणजे हायलाईट केलेला आहे. ओके, तर आपण सर्वप्रथम काय करू का, जो आतापर्यंत आपण जे हायलाईट केलेलं आहे ना, हे सर्व हटवूया. ओके, मी आता यांना हटवतोय. स्टाईल टॅग वगैरे करणे की इथं स्टाईल टॅग लिहिणं. ओके, स्टाईल टॅग लिहिल्यावरती एंटर मारायचा. आपल्याला समजा आता बॉडी टॅग, बॉडीचा नाही का कलर चेंज करणे. बॉडी लिहायचा, कर्ली ब्रॅकेट एंटर मारून बॅकग्राऊंड कलर करायचा. ओके,
बॅकग्राऊंड कलर केला, आपल्याला करणं आहे पिंक. ह्यावेळेस पिंक केला. ओके. आता झालं यासाठी. आता आपण बॅकग्राऊंड झाला. आता H1 हेडिंगसाठी काय करायचं, तिथे एंटर मारायचा, हेडिंग लिहायचं, H1 करायचं. ओके. आपल्याला H1चं करायचं ना चेंज. हेडिंग जी आहे ना H1 तिचा आपल्याला कलर चेंज करणे आहे. कलर टॅग लिहिला जसा आपण, ऑप्शन येणार कोणतं करायचं, तर आपण करूया याच्यावर रेड नाही ब्राऊन करूया. बघा हेडिंग ब्राऊन झालेली आहे. आपण H1चा कलर चेंज केलेला आहे आणि आपल्याला आता याला ना काय करायचं, स्टाईल शीटमध्ये आपण याला सेंटर अलाइन करू. टेक्स्ट अलाइन लिहायचं आपल्याला, टेक्स्ट अलाइन ना मग सेंटर करायचं. तर बघा हेलो गाईज सेंटरमध्ये आलेलं आहे. ओके. आणि आपण आता इथेच बघा आपल्याला पॅराग्राफचा कलर चेंज करायचे, म्हणजे बॅकग्राऊंड चेंज करायचे पॅराग्राफच्या. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, इथं पी लिहायला लागणार, एंटर पी, मग कर्ली ब्रॅकेट, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायला लागणार की बॅकग्राऊंड कलर. पी हा कशासाठी की स्पेसिफिक टॅगसाठी आपल्याला चेंज करणे. नाही तर आपण इथून बॉडी टॅग तर बघा पूर्ण कलर पिंक केला आहे, पण आपल्याला नाही. आता आपल्याला बॅकग्राऊंड कलर चेंज करणे आहे पॅराग्राफच्या. आता ह्याच्या आपण ब्लू केलं आहे. ओके. बघा आपण पॅराग्राफचा कलर चेंज केलेला आहे, म्हणजे पॅराग्राफचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो चेंज केला, म्हणजे हायलाईट केलेला आहे. ओके. तर हा जो असतो ना आपण स्टाईल शीटच्या मार्फत करू शकतो. तर स्टाईल शीटमध्ये अजून तुम्हाला दाखवतो. तर स्टाईल शीटमध्ये नाही का तुम्हाला पुढे जाऊन अजून टॅग्स आहेत, ते तुम्ही एक्झाम्पल टॅग बघा जे जास्त कॉमनली यूज केले जातात. बघा कॉमनली यूज बॅकग्राऊंड कलर टू सेट द बॅकग्राऊंड कलर. स्टाईल टॅगमध्ये कसं करायचं, बॅकग्राऊंड कलर मग रेड लिहायचं. ओके. कलर टू सेट द फॉन्ट, फॉन्टला कलर अगर सेट करायचा असेल तर कलर लिहायचा फक्त. बॅकग्राऊंड कलर हा पूर्ण बॅकग्राऊंडसाठी, फॉन्टला कलर करायचा असेल तर कलर. ओके. फॉन्ट फॅमिली टू सेट, फॉन्ट फॅमिली अगर सेट करायचं आहे तर फॉन्ट फॅमिली आणि कोणत्या फॅमिलीमध्ये सेट करायचं ते लिहायचं. फॉन्ट साईज लिहिला की आपल्याला मग ऑप्शन येतो की किती टाकायचा. आपल्याला जेवढा मोठा पाहिजे साईज फॉन्टचा तो आपण आपल्या हिशोबाने सेट करू शकतो. आणि टेक्स्ट अलाइन जे आता आपणच बघितलं की सेंटरला ठेवायचा, लेफ्टला ठेवायचा का राईटला ठेवायचा, हे आपण टेक्स्ट अलाइनच्या मार्फत करू शकतो. CSS एक्सटर्नल स्टाईल शीट आर डिफाईन विथ द हेल्प ऑफ CSS. ओके. तर हा तुम्हाला मी VS कोडवरती समजून सांगतो कसं आहे म्हणून. आपल्याला काय करायचं की जी CSSची एक फाईल आहे, तिथं मी ना आता माय स्टाईल CSS म्हणून हे बघा .css फाईल सेव्ह केली, तिला आपण ओपन करू. आता इथं बघा, इथं कलर सिलेक्ट केलेला आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण index.html फाईल बनवली होती ना, आता हा पुरा बॅकग्राऊंड आपण ह्याला हटवूया. ओके. त्या फाईलला आपल्याला इथं आता लिंक करायचं. लिंक एंटर मारला की आपल्याला आता ते येणार. इथं आपण सर्वप्रथम CSS टाकायचं, एंटर करायचं आणि मग माय स्टाईल CSS. बघा ओके डन झालेलं आहे. बघा आता आपण ह्या फाईलमध्ये थोडासा चेंज करू. सेंटर अलाइन जो आहे ना त्याला आपण, हा जो टेक्स्ट अलाइन आहे ना याला सेंटर करूया आपण. ओके. ओके. सेंटर जसं केलं आपण, सेंटर केलं बघा, हे वर्ड सेंटरमध्ये आलेला आहे. हा असतो यूज स्टाईल शीटचा. ओके. हे बघा इथं आपण लिहिलेलं आहे माय स्टाईल CSS ना CSS फाईल आपल्याला क्रिएट करायची राहते. त्याच्यामध्ये मग आपल्याला तो कोड जो आपण HTML मध्ये लिहिला होता ना स्टाईल टॅगच्या याच्यामध्ये, तसंच आपल्याला इथं लिहायला लागतं त्या फाईलमध्ये. आणि त्या फाईलला आपल्याला मग कनेक्ट करायला लागतं. तर कनेक्ट करायसाठी आपण लिंक टॅगचा यूज करतो. लिंक रिअल स्टाईल शीट, मग हायपर लिंकमध्ये आपल्याला त्या लिंकच्या म्हणजे त्या फाईलचं आपल्याला नाव लिहायला लागतं ना. आपल्याला एक प्रिकॉशन घ्यायचे की ती फाईल आपल्या HTML फोल्डरमध्ये असायला हवी. अगर आपण 2 फोल्डर बनवले, जसं HTML आहे, HTMLच्या आतमध्ये एक CSS फोल्डर बनवलं, त्याच्यामध्ये आपण लिहिलं, तर सर्वप्रथम आपल्याला CSSच्या फोल्डरचा नाव लिहायला लागतो. त्याच्यानंतर एक स्लॅश देऊन आपल्याला त्या ज्या नावानं फोल्डर सेव्ह केला आपण .cssचा तो आपल्याला लिहायला लागतं. त्यानंतरच आपलं स्टाईल आपल्या HTML फाईलला लागू होते. तर आपण आता आपला झालेला आहे. आता इथं स्टाईल शीटचा आपला पुरा व्हिडिओ आजचा लेक्चर कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही पण हे स्टाईल शीट घरी ट्राय करून बघा. आणि आजचा हा तुमचा असाइनमेंट आहे, ओपन mypage.html. तुम्हाला एक जे मागं तुम्ही जी फाईल बनवली होती ना तेव्हा पण करायची आहे. तिथून तुम्हाला रिमूव्ह द इनलाईन स्टाईल, जे इनलाईन स्टाईल तुम्ही यूज केले बॉडी टॅगमध्ये, पॅराग्राफ टॅगमध्ये, जी स्टाईल तुम्ही ॲड केलेली आहे ना ती तुम्हाला हटवायची आहे ना. मग तुम्हाला एक फाईल क्रिएट करणे. बघा फाईल क्रिएट करणे, क्रिएट अ फॉलोइंग इंटरनल स्टाईल इन द
हेड सेक्शन. ते फाईल क्रिएट नाही करणार, इथे तुम्हाला हेड सेक्शनमध्ये काय करणार आहे, स्टाईल टॅग यूज करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड कलर खाकी अँड सेंटर अलाइन करणार आहे. टेक्स्ट द अलाइनमेंट ऑफ पॅराग्राफ टॅग इन लेफ्ट, जो मी आताच तुम्हाला करून दाखवला. तर हे तुम्ही स्वतःहून ट्राय करा आणि मला कोड कमेंट करा. तर चला आपण जाऊया आपल्या VS कोडवर. हे बघा, जे आपण आता केलेलं आहे ना, हे असंच तुम्हाला पण स्टाईल शीटचा यूज करून आपल्या पेजला डेकोरेट करायचा. तुम्ही जो नॉर्मलचा जो कोड तुम्ही तयार केलेला आहे तो मला कमेंटमध्ये शेअर करा.